Hello student, today we will learn buoyant force. I will tell you some examples. An iron nail sink in water, but why does the massive steel ship float on it? When an object is dipped in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight of the object is reduced. बघा या ठिकाणी आपण बॉइल्ड फोर्सवर प्लावक बलावर काही उदाहरणं इथं मी तुम्हाला सांगणार आहे. लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो, पण स्टीलचं मोठे जहाज तरंगते असं का होतं? द्रवात बुडवलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचे वजन कमी झाल्याचे जाणवते. याचा अनुभव आपण घेतला असेल. पाण्यामध्ये एखादी कळशी बुडवली असता जोपर्यंत ती पाण्यामध्ये असते तोपर्यंत तिचं वजन काही लागत नाही, पण ज्यावेळेस ती पाण्याच्या बाहेर येते त्यावेळेस त्या कळशीचं वजन आपल्याला जाणवतं. इट बिकम्स इजियर टू स्विम in a sea water than in fresh water. This is because the density of the sea water is higher than the density of fresh water due to salt dissolve in sea water. बघा या ठिकाणी आपण एक दुसरे उदाहरण या ठिकाणी सांगता येतं आपल्याला. गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सोपं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असतं, कारण की त्या पाण्यामध्ये क्षार विरघळलेले असतात. म्हणून समुद्राचं पाणी जास्त घनतेचं बनलेलं असतं. त्यामुळं आपण त्या ठिकाणी प्लावक बल हे जास्त असतं, म्हणून आपण त्या ठिकाणी वरच तरंगतो, म्हणून पोहणं सोपं जातं. In this book, you have seen that the lemon sinks in a glass filled with the water, but it floats when we stir in 2 spoons of salt in the water. बघा या ठिकाणी पुस्तक एक दुसरे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. या पुस्तकात तुम्ही प्याल्यामध्ये पाणी भरून त्यात लिंबू सोडल्यास ते बुडतं, पण पाण्यात 2 चमचे मीठ टाकून ढवळल्यास त्यात ते लिंबू जे आहे ते वर तरंगतं. हे आपण पाठीमागं अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी पाण्याची जी घनता आहे ती घनता मिठानं वाढते. इन सॉल्टी वॉटर द बायंड फोर्स एक्सीड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस एक्झाम्पल? बायंड फोर्स डिपेंड ऑन 2 फॅक्टर्स. इथे प्लावक बल जे आहे हे गुरुत्वबलापेक्षा जास्त आहे, म्हणून ती वस्तू पाण्यावर तरंगते. जर गुरुत्वबल जास्त असतं प्लावक बलपेक्षा तर ती वस्तू खाली बुडाली असते. या उदाहरणात असं दिसून येते की काय दिसून येते? प्लावक बल 2 गोष्टीवर अवलंबून असतं. कोणकोणत्या? व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट आणि सेकंड इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड. व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, द बायंड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. बघा वस्तूचे आकारमान आणि द्रवाची घनता या 2 गोष्टीवर प्लावक बल अवलंबून असतं. द्रवात पहिलं जे आहे वस्तूचे आकारमान. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. म्हणजे आकारमान जेवढं जास्त तेवढं प्लावक बल जास्त असतं. दुसरी द्रवाची घनता. जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. ज्या द्रवामध्ये वस्तू ठेवायची टाकायची त्या द्रवाची घनता जेवढी जास्त असेल तेवढं त्या द्रवातून
येणारं मिळणारं प्लावक बल जे आहे कसं असतं, जास्त असतं. आर्किमिडीजचं तत्व, आर्किमिडीज प्रिन्सिपल. बघा या ठिकाणी आर्किमिडीज प्रिन्सिपल जे आहे याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. बघा हे एक्झाम्पल म्हणजे आर्किमिडीजचं तत्व जे आहे हे प्लावक बलावर आधारित आहे, समजा असं म्हणू आपण या ठिकाणी. टेक ए लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉईंट. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय ए क्लीन वॉश्ड स्टोन और 50 ग्राम वेट ॲज शोन इन फिगर ऑन ए स्क्रीन. बघा या ठिकाणी एक आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक रबर बँड घ्यायचा, एका बिंदूला त्याला कापायचं, त्याच्या एका टोकाला स्वच्छ धुतलेला दगड बांधायचा किंवा वजन बांधायचं 50 ग्रामचं. नाऊ होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक ए मार्क देअर. कीप द स्टोन हँगिंग इन इयर अँड मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. बघा काय करायचं, रबर बँडचं दुसरं टोक जे आहे ते बोटामध्ये पकडून तिथे पेननं खून करायची, दगड हवेत लटकता ठेवून वरील खुणेपासून लटकत्या दगडापर्यंत रबर बँडची लांबी मोजायची. म्हणजे आपल्या बोटापासून ज्या ठिकाणी आपण रबर बँड पकडलेला आहे त्या बोटापासून ज्या ठिकाणी रबर बँड दगडाला बांधलेला आहे तिथपर्यंत त्या रबर बँडची लांबी काय करायची, मोजायची. नाव ए टेक वॉटर इन ए पॉट अँड होल्ड द रबर बँड ॲट ए सच ए हाईट दॅट द स्टोन सिंक इन इट अँड अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क. व्हॉट इज ऑब्झर्वड दिस लेंथ in shorter than the earlier length. While dipping the stone in water, length of the stretched rubber gets slowly reduced and minimum when it sinks completely. What would be the reason for a shorter length of the rubber band in a water? बघा काय करायचं, आपण ती लांबी मोजली. आता एका पात्रात पाणी भरून त्यात दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरायचा आणि आता पुन्हा त्या रबराची आपण आधी लांबी मोजली होती पाणी नसताना, आता पाणी असताना लांबी मोजायची. म्हणजे तो दगड जो आहे तो पाण्यामध्ये आपण डीप केला आहे, बुडवला आहे आपण, आणि हाताच्या बोटापासून त्या दगडापर्यंतची लांबी परत मोजायची. या ठिकाणी तुम्हाला काय दिसून आलं असेल, ही लांबी तुम्हाला पहिला ज्यावेळेस आपण लांबी मोजली होती पाणी नसताना त्या लांबीपेक्षा ही लांबी कमी भरलेली आढळून येईल. पाण्यात दगड बुडविताना ताणलेल्या रबराची लांबी हळूहळू कमी होते व तो पाण्यात पूर्ण बुडाला की लांबी सर्वात कमी होते. लांबी पाण्यात कमी होण्याचं कारण काय असावं? What could be the reason for a shorter length of the rubber band in water? When the stone is sunk in water, a buoyant force acts on it in the upward direction. The weight of the stone acts downwards. Therefore, the force which acts on it in the downwards direction is effectively reduced. पाण्यात दगड बुडाल्याने त्यावर वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते. दगडाचे वजन खालील दिशेने प्रयुक्त असते, त्यामुळं
खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल काय होते कमी होते. बघा या ठिकाणी काय होतं नेमकं, पाण्यात दगड बुडाल्याने त्यावरील दिशेने असलेलं प्लावक बल प्रयुक्त होतं, लावलं जातं. दगडाचं वजन खालील दिशेने असतं, प्लावक बल हे वरच्या दिशेने असतं. त्यामुळं खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल काय होतं कमी होतं, कारण खालून विरोध कोण करतंय, प्लावक बल करतंय. त्यामुळं त्या ठिकाणी वरच्या दिशेने जे बल लावलेलं आहे हे गुरुत्वबल ते काय होतं कमी होतं. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायंट फोर्स. या प्लावक बलाचं परिमाण किती असते. इज इट द सेम फॉर ऑल द लिक्विड्स. हे सर्व द्रवात सारखंच असतं का. इज द बायंट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. हे सर्व वस्तूवर सारखंच कार्य करतं का, त्याचं परिमाण सारखंच असतं का. द आन्सर टू दिस क्वेश्चन्स आर embodied in Archimedes' principle. This principle states that when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. बघा हे तत्व जे आहे हे सर्व परिणाम जे आता आपण सांगितलेला की द्रवासारखं सर्व द्रवासारखं असतं का, सर्व वस्तूसारखं असतं का, या प्रश्नाची उत्तरे आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहेत. हे तत्व आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. एखादी वस्तू द्राव्यामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास त्यावरील दिशेनं बल प्रयुक्त होतं. म्हणजे अंशतः किंवा पूर्णपणे आपण जर ती वस्तू बुडवली तर वरच्या दिशेने त्या ठिकाणी प्लावक बल त्या ठिकाणी काय करत असतं, कार्य करत असतं. त्या ठिकाणी हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्राव्याच्या वजनाएवढं असतं, असं आर्किमिडीजनं सांगितलं आहे. बघा या ठिकाणी आर्किमिडीज जो शास्त्रज्ञ आहे त्याचा परिचय या ठिकाणी इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट या ठिकाणी दिलेला आहे. आर्किमिडीज वॉज ए ग्रीक सायंटिस्ट अँड मॅथमॅटिशियन विथ शार्प इंटेलिजन्स. ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ pi by numerical calculations. His knowledge of levers, pulleys, wheels and physics was useful to the Greek army in fighting against the Roman army. He became famous due to his work in geometry and mechanics. When he entered a bathtub for taking bath, he discovered the above principle by observing the overflowing water. He came out in the same state shouting eureka eureka, meaning I found it. बघा आर्किमिडीज हा जो शास्त्रज्ञ आहे हा ग्रीक शास्त्रज्ञ आहे. त्याची बुद्धी अतिशय प्रखर होती, गणिती बुद्धी होती त्याची. पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले. भौतिकशास्त्रात तर्फा, कप्पी, चाके या संबंधीचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. भूमिती व यांत्रिकीमधील त्याचे काम त्यांना प्रसिद्ध देऊन गेले. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला आणि ते म्हणाले युरेका युरेका, म्हणजे मला सापडले असे ओरडत त्याच अवस्थेमध्ये रस्त्यावर बाहेर आले. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड.
This principle has been used in the construction of ships and submarines. The instruments such as a lactometer, hygrometer are based on the principle. बघा, आर्किमिडीज तत्वाची उपयुक्तता आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप मोठी आहे. आता मी जे नावं सांगेल तुम्हाला खरंच त्याच्याविषयी आदर निर्माण होईल. जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरले जाते. दुग्धतामापी, आर्द्रतामापी ही उपकरणेसुद्धा त्याच्यावर आधारित आहेत. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी, पदार्थाची घनता व सापेक्ष घनता. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॅल्यूम, घनता बरोबर वस्तुमान छेदस्थानी आकारमान. द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब, घनतेचे एकक जे आहे एसआय पद्धतीमध्ये किलोग्रॅम पर मीटर आहे. सेकंड definition is the relative density is equal to density of substance divided by density of water. सापेक्ष घनता बरोबर आहे पदार्थाची घनता छेदस्थानी पाण्याची घनता. याला युनिट नाही आहे. द बिंग ए रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज इट हॅज नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. याला एकक नाही आहे. समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही आहे. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं या ठिकाणी म्हणतात. सम एक्झाम्पल्स आर हिअर गिवन हिअर, सॉल्व हिअर. एक्झाम्पल नंबर 1, द एरिया ऑफ द बॉटम ऑफ टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर अँड वेट इज 50 Newton. Calculate the pressure exerted by the box on the shelf. Answer here. Given area is 0.25 meter square. Given here area is 0.25 meter square, weight of the box is 50 Newton, pressure equal force divided by area. 50 Newton divided by 0.25 meter square is equal to 200 Newton per meter square. बघा, या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळात क्षेत्रफळ 0.25 मीटरचा वर्ग आहे. त्याचं वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला काय काय दिलं आहे, क्षेत्रफळ दिलं आहे ते किती आहे, 0.25 मीटरचा वर्ग आहे. डब्याचं वजन 50 न्यूटन आहे. तर दाब किती आहे हे आपण या ठिकाणी विचारलेलं. या ठिकाणी दाब बरोबर बल छेदस्थानी क्षेत्रफळ 50 न्यूटन छेदस्थानी 0.25 मीटरचा वर्ग. बघा, या ठिकाणी 0.2 संख्येने आहे खाली. आपण जर 0.2 संख्येचा उडवला तर 50वर 2 शून्य द्यायचे, म्हणजे वर किती झाले 5000 झाले, खाली किती झाले 25 झाले. 25 एक 25 दोन्ही 50, 2 आलं आणि 2 शून्य झाले 200. म्हणजे अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला शोधता येतं. दुसरं उदाहरण दिलं आहे. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब अँड द डेन्सिटी ऑफ आयर्न इज 7.85 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर क्यूब. गिव्हन इज डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ क्यूब kilogram per meter cube. Density of iron is 7.85 into 10⁻³ kilogram per meter cube. Relative density of iron
इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, लोखंडाची सापेक्ष घनता किती हे विचारलेलं आहे. फॉर्म्युला इज रिलेटिव्ह डेन्सिटी इज डेन्सिटी ऑफ आयर्न डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. बघा, लोखंडाची सापेक्ष घनता बरोबर लोखंडाची घनता छेदस्थानी पाण्याची घनता. लोखंडाची घनता किती दिली आपल्याला या ठिकाणी 7.85 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम पर मीटरचा तिसरा घात. आणि पाण्याची घनता किती दिलेली आहे 10⁻³ किलोग्रॅम पर मीटरचा तिसरा घात. तर याचं भाकार या ठिकाणी करायचं आहे. 10⁻³ किलोग्रॅम पर मीटरचा तिसरा घात छेदस्थानी 10⁻³ किलोग्रॅम पर मीटरचा तिसरा घात. कट होऊन जाईल, शिल्लक काय राहील 7.85 हे शिल्लक या ठिकाणी राहील. सॉल्व द अदर एक्झाम्पल्स बाय गिव्हन मेथड. बाकीची उदाहरणं जी आहेत या मेथडप्रमाणे थोडंफार त्या ठिकाणी करून बघा. तर या ठिकाणी आपण थांबू आपण.